सगळ्यात प्रथम मी राज्य सरकारची मनापासून आभारी आहे आणि अभिनंदन करते. कारण खूप वर्ष म्हणजे जवळजवळ 1975 साली स्टेटस ऑफ विमेन कमिटीचा रिपोर्ट आला होता. त्याच्या सदस्य सचिव डॉक्टर बीना मुजुमदार, तसंच कमिटीत लोतिका सरकार, पद्मा सेठ अशा महिला होत्या की ज्यांनी म्हटलं होतं की शेतकरी महिलांना आजही त्या शेतकरी म्हणून ओळखच नाहीये, तर त्या फक्त कल्टिवेटर्स म्हणजे उपज करणाऱ्या महिला अशा पद्धतीचा त्यांची ओळख आहे. तर जवळजवळ मी तर असं म्हणेन की ही 26 वर्ष आणि आधीची 25 वर्ष 50 वर्षांनी शेतकरी महिलांचा आवाज पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये मधल्या काळात खूप आंदोलनं झाली आहेत. त्याच्यामध्ये भूमिहीन महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये भूमिहीनांनी आंदोलनं केलेली आहेत. त्याच्यामध्ये जो कसेल त्याची जमीन, अशाला नसेल त्याचं काय, हा प्रश्न देखील इथे कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी विचारलेला होता. आणि त्याच्यामधून शेतकरी आणि शेतमजूर यांच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी महिला या त्याच्यातून एक्सक्लूड होत होत्या. कमी प्रमाणामध्ये त्यांचा उल्लेख सगळीकडे केला जात होता. यासाठी जी राज्य सरकारने प्रक्रिया केली आहे ती पण माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आपले कृषी मंत्री श्री भरणे, तसंच बाकीचे सगळे मंत्री महोदय, आपलं सगळ्यांचा वरती सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम झाला होता. आणि त्यावेळेला स्वामीनाथन फाउंडेशनच्या दोघी त्यांच्या काम करणाऱ्या भगिनी या तिथे आल्या होत्या, सौम्या आणि मीरा स्वामीनाथन, आणि त्यांनी पण तिथे मांडणी केलेली होती. या सगळ्यामध्ये तपशीलवार सगळं जात असताना या कायद्याची का गरज भासली वेळोवेळी स्त्रियांना, या संदर्भात मी फक्त 2 उदाहरणं देणार आहे. पण त्याच्यात एक मला स्पष्ट असं दिसतंय की लातूरला जेव्हा प्रलयंकारी भूकंप झाला 1993ला, त्या भूकंपाच्या वेळेला जवळजवळ 10,000 महिला विधवा झाल्या होत्या. आणि आम्ही त्यावेळेला काम केलं 93 पासून ते 2003 पर्यंत. आणि त्यावेळेला आम्हाला असा अनुभव आला की महिला त्या विधवा ज्या होत्या त्यांच्या नावावरती जमीन नव्हतीच, सगळी जमीन पतीच्या नावावर होती. आणि ताबडतोब त्यांना भेटायला लोक, खंडानी जमीन मागायला लोक येत होते आणि ते सांगत होते की जमीन तुम्ही आम्हाला द्या कारण तुम्हाला शेती जमणार नाही. त्यावेळेला जवळजवळ 400 शेतकरी महिलांबरोबर आम्ही 10 वर्ष सातत्याने काम केलं. बियाणं, खतं, त्यांचं ट्रेनिंग दिलं त्यांना. पण तिथे आमच्या असं लक्षात आलं की विधवा महिला, तिला जर का मुलं बाळं नसतील तर कुटुंब सांगतं की ही नाहीच आहे, आमची सूनच नाही आहे. त्याच्यासाठी ग्रामन्यायालय करायला लागली, तिथे निर्णय घ्यावे लागले. काही वेळेला तर असं सुद्धा दिसलं की पटकन तिला माहेरी पाठवून दिलं गेलं आणि तिला आणतच नव्हते, अशी सुद्धा उदाहरणं आम्हाला दिसली. आणि त्यामध्ये एक लक्षामध्ये आलं की या महिलांनी, आपण मदत 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 म्हणतो ना, अनेक चांगले अधिकारी असतात, त्यात काही प्रश्नच नाहीये. परंतु तिथे आमच्या एक लक्षामध्ये आलं की या स्त्रिया, इतका समाजाचा दबाव होता की 1 महिना झाल्याशिवाय कुटुंबातून बाहेरच जायचं नाही. आणि त्यामुळे त्या सगळ्या जणी सांगत होत्या की आम्ही घराबाहेरच पडणार नाही, मग योजना कुठली घेणार आणि बँकेत कुठल्या जाणार. त्या शेवटी त्यांना विठ्ठलाची शपथ घालायला लागली की तुम्हाला पंढरपूरला आम्ही, तुम्ही सगळे जाऊ आपण बरोबर, पण तुम्ही घराबाहेर पडा. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या महिला शेतकऱ्यांच्या बरोबर काम करत असताना असं जाणवलं की हे फक्त खंडानी आणणारे दुसरे शेतकरी नव्हते, तर जमिनींचे दलाल होते. आपलं सरकार महायुतीचं सरकार आहे, पण तत्कालीन जे मुख्यमंत्री होते शरदराव पवार, त्यांनी त्यावेळेला एक असं GR काढला की 3 वर्ष लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या कुठल्याही जमिनीचा विक्रीचा व्यवहार होणार नाही. कारण या सर्व महिला शेतमजूर झाल्या असत्या, जमिनी सगळ्या ताब्यात गेल्या असत्या या सगळ्या दलालांच्या आणि मुकादमांच्या, आणि त्याच्यामुळे त्या जमिनी त्या महिलांपर्यंत राहिल्या. दुसरं उदाहरण मी देणार आहे की जेव्हा महिलांना शेतीची जमीन पतीच्या नावावर जी असते ती तिच्या नावावर करण्याचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला. खरं तर पती पत्नी दोघांचे नाव सातबारावर असलं पाहिजे, अशा पद्धतीचं आपली 94चं धोरण सांगतं, 2003चं धोरण सांगतं, 2013चं महिला धोरण सांगतं, 2023चं महिला धोरण सांगतं. त्याची तरतूद केलेली आहे. पण बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे आजही जमिनीची एकत्रित कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे तुकडा बंदी आपण करायची नाही, घरातल्या घरात वाटे करायचे नाही. हे जे आपण निर्णय घेतो त्याचा दुसरा परिणाम असा होतो की शेकडो आत्महत्या झालेल्या कुटुंबांना मी स्वतःही भेटलेली आहे. आणि तिथे असं लक्षात येतं की ती जी सून प्रत्यक्षात तिचा नवरा दगावलेला आहे आणि ती प्रत्यक्ष शेती करते,
तिला मात्र कोणी म्हणत नाही की हिनी शेती कसली पाहिजे, हिच्या नावाने काहीतरी काम असावं. तिच्या नावाने ती शेती होण्यासाठी म्हणून सुद्धा खूप प्रयत्न करावे लागतात आणि अनेक जणांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. विधवा महिला, जे शेतकरी आत्महत्येमुळे विधवा झालेल्या आहेत आणि म्हणून मी सरकारची याच्यासाठी पण ऋणी आहे. मी ऋणी शब्द वापरीन कारण एकल महिलांच्यासाठी धोरण असावं याच्याबद्दल सन्माननीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केला आणि 97 नंबरचा मुद्दा आहे अर्थसंकल्पातला की सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यावर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आखले जाईल. या एकल महिलांच्या बरोबर शेतकरी महिलांची जी व्यापक व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये मला पहिला प्रश्न शेतमजुरांचा पडला, परंतु पीक संवर्धन, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन, चारा लागवड, मासेमारी, जलीय संवर्धन अशी अनेक वेगवेगळी कामं करणाऱ्या स्त्रियांना शेतकरी असं म्हटलेलं आहे. फक्त ओळखीने काय होणार हा पण प्रश्न विचारतो, परंतु आज खरं सांगायचं तर शेतकरी महिलेला काही प्रतिष्ठाच नाहीये. प्रत्येक ठिकाणी बाजारच्या गावी शेकडो महिला ज्या आलेल्या असतात, लाडक्या बहीण योजनेमुळे निदान काही जणींना तरी ओळख मिळाली, बँकेत पैसे यायला लागल्यावर त्यांची पत वाढली. पण सगळीकडची आकडेवारी जर का पाहिली तर देशामध्ये 34 देशांचा अभ्यास विकसनशील देशांचा केल्यावर असं दिसलं की जगात फक्त 10% जमीन महिलांच्या नावे आहे. विधवांना वारस म्हणून टाळलं जातं. अगदी भारतामध्ये सुद्धा 11% जमीन महिलांकडे आहे. परंतु ज्या महिलांकडे जमीन असते त्यांच्या जीवनात फरक 2 दृष्टीने पडतो. एक म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण 8% कमी होतं. हा त्यातला थॉम्सन रॉयटर्स ट्रस्टचा स्टडीचा भाग आहे. आणि मुलांचं कुपोषणाचं प्रमाण जे आहे ते सुद्धा 30% कमी होतं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे केवळ तिची ओळख करून द्यायची आणि तिला एक आय कार्ड द्यायचं त्याच्यापुरतं ते मर्यादित नाहीये. तर सन्माननीय मंत्री महोदयांनी सगळं तपशीलवार सांगितलंय. परंतु मला इथे नोंदवणं असं वाटते की डाटाबेसच्या बरोबर महिला शेतकरी राज्य शेतकरी निधी करण्यात येणार आहे. आणि ही सुद्धा एक संकल्पना होती की या महिलांना विकासासाठी काही पैसे लागले, मग अगदी बाळंतीण होण्याच्या संदर्भात सुद्धा 3 महिने प्रसूतीची रजा किंवा त्याला लागणारं काही आर्थिक मदत किंवा बियाण्याची मदत, त्याचबरोबर महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद, त्याची राज्य सहनियंत्रण समिती आणि तद अनुषंगिक बाबी यासाठी म्हणून सगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पण मला स्वतःला नेहमी जाणवतंय, अनेक वर्षापासून मी या स्त्रियांच्या चळवळीत आणि इथे सभागृहामध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून अनेक वर्ष काम करते, की सगळं आपलं जे काम आहे त्याच्यामध्ये सरकारची राजकीय इच्छाशक्ती त्या विषयाच्या पाठी असेल तर सगळी यंत्रणा भराभर काम करत असते. पण अन्यथा बऱ्याचशा वेळेला बँकेचा जसा उल्लेख केला अंबादास दानवे यांनी, बँकांकडून जेवढी महिलांना त्यांची कदर केली पाहिजे किंवा आता लाडक्या बहिणी हजारोंच्या नाही कोट्यावधी रुपयांचा फायदा बँकांना झाला, पण साधं त्यांना बसण्यासाठी कुठे सतरंज्या मिळाल्या नाहीत का, उन्हामध्ये तानामध्ये त्या पावसात उभ्या राहिल्या, 4-4, 5-5 दिवस बँकांमध्ये रांगा लावून बायका उभ्या होत्या. तर ही बँकांची जी वागण्याची पद्धत आहे ती बदलण्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप कार्यक्रम हाती घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. परंतु मला अजून एका बाबतीत उल्लेख करायचा आहे की राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन चारा आणि बांबू पिकासाठी भाड्याने देण्याचा निर्णय सुद्धा सरकारने केलेला आहे. जमीन 2025 प्रक्र 267/, जमीन 01 कंसामध्ये ई 1275/240 असा GR करून सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जाहीर केलं की या ज्या जमिनी आहेत त्या महिलांना अगदी माफक म्हणजे ₹1 भाड्याने बांबूसाठी 10 वर्ष आणि शासकीय जमिनी ज्या आहेत त्या चाऱ्यासाठी 3 वर्ष पिकासाठी भाड्याने देण्यात येणार आहेत. आपल्याला असं वाटतं की शेतकरी महिला खूप त्यांना इच्छा आहे काम करायची, पण त्यामध्ये मला असं थोडंसं लक्षात येतंय की काही वेळेला छुपा विरोध असतो महिलांना. आणि छुपा विरोध म्हणजे असा असतो की किती दिवस काम करतील, काहीतरी त्यांच्यामध्ये आम्ही भांडणं लावून टाकू, त्यांच्यामध्ये स्पर्धा तयार करू, त्यांचेच गट पाडू, अशा पद्धतीने सुद्धा बऱ्याच गावांच्या मध्ये अनुभव आलेले आहेत. पण इथे मी एक उदाहरण देते. पाचोरा वरखेडी इथल्या महिला बचत गटांनी 12 महिलांनी एकत्र येऊन शेती भाड्याने घेतली आणि 6 एकर जमीन पेरणी करण्याची कामं त्यांनी केली. कृषी विभागाच्या वतीने पण अनेक ठिकाणी हे प्रयोग चाललेले आहेत की जेथे महिला शेतकरी पुढे येतात. मला तर लातूरमध्ये आम्हीच बचत गटांबरोबर काम करतो तेव्हाच अनुभव आहे की त्या बचत गटांनी ट्रॅक्टर भाडा घेतला विकत कर्जाऊ. तर सगळे हसत होते की या काय करणार म्हणून, परंतु त्यांनी भाड्याने देण्याच्यासाठी सुद्धा त्या ट्रॅक्टरचा उपयोग केला आणि स्वतःची जमीन सुद्धा त्यांनी वापरलेली आहे. तर मी आपल्याला असं सांगेन की हे सगळं काम करत असताना सरकारचं
आपलं स्वागत करत असताना एकल महिलांच्यासाठी आपल्याला विशेष कार्यक्रम जसे घेतले पाहिजेत तसंच आपण ग्रामसभेच्या द्वारे महिलांना ओळखपत्र देणार आहोत. ग्रामसभेच्या मध्ये कोण असतं? ग्रामसभेमध्ये महिला 50% असतात का? बऱ्याचशा वेळेला ग्रामसभा गटबाजीत अडकलेल्या आहेत आणि जी महिला बोलते ना, मी खरं सांगते, तिला काही लोक खूप ॲप्रिशिएट करतात, पण बरेच लोक तिचा द्वेष करत असतात की लई बोलते, ही आगाऊ आहे. आम्ही सुद्धा आगाऊ वाटत असतो, आम्ही परवा करत नाही त्याची. खरं सांगते, कारण महिलांनी कमी बोलावं असं जगाची अपेक्षा आहे, पण ती आम्हाला मान्य नाही आहे. तुम्ही जमीन आमच्या नावाने केली, पण आम्हाला बोलण्याचा अधिकार किती देणार? अरे बरं, असं आहे का की आम्हीच फक्त मुद्द्याला सोडून बोलतो? एकेकांची भाषणं ऐकली तर अगदी पद्मश्री डिलीट मिळेल अशी भाषणं असतात. काय करायचं त्या भाषणांना सगळ्यांना? आणि तरी आम्ही ती ऐकतो, त्याचं कौतुक करतो. पण महिला बोलायला लागली की बोलण्यासाठी फार स्फूर्ती येते लोकांना. एकमेकाशी गप्पा मारतील, टाळ्या देतील. तेवढं मला बोलायचा अधिकार आहे, कारण मी अनुभवलेलं आहे सगळं. आणि मला असं वाटतंय, नाही, थोडक्यात मांडा. काय म्हणतात? नाही, थोडक्यात मांडायचा तापा. तुम्ही खूप शहाणे आहात, सगळेजण सभागृह शहाणी आहेत, आपण सगळे नेते आहोत, त्यामुळे शहाण्याला शब्दांचा मार अशी म्हण आहे. त्याच्यामध्ये मला जास्त बोलायची गरजच नाहीये असं मला वाटतं याच्यामध्ये जे आहे ते. आणि त्यामुळे या ज्या पुढे काय बोलतायत महिला, लाडकी बहीण बोलते आहे, महिला सरपंच बोलतायत, महिला अधिकारी बोलतायत. काही जिल्ह्यांमध्ये तर मी वेळ अगदी पटापट घेते मुद्दे. काही जिल्ह्यांमध्ये तर महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा तिरस्कार करत होते काही लोकप्रतिनिधी. यांना कसे करून बदलून द्या याच्यावर सर्व पक्षांची एकी होती. पण आता हळूहळू आमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 20-25 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः त्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, मी तर काही ठिकाणी दौऱ्यात जाते तर माझ्या सगळ्या महिलाच असतात त्या दौऱ्यामध्ये. म्हणजे हा काळ बदलला हळूहळू, सरकारने जे प्रागतिक भूमिका घेतली त्याच्यामध्ये. पण तरी मला असं वाटतं की महत्वाच्या मीटिंगमध्ये जेव्हा ती एखादी बाई बोलते पटकन, काही वेळेला थोडीशी मुद्द्याला सोडून बोलत असेल, काही वेळेला चुकीचं बोलत असेल किंवा त्यांना न आवडणारं बोलत असेल, तर लोक असं दाखवतात की आम्ही ऐकलंच नाही हो, बहिऱ्यासारखे करतात. मेरी वुलस्टोनक्राफ्टनी 1800 साली लिहिलंय की ज्या वेळेला मी सभागृहात एकदा बोलले तर लोक असं म्हणाले की त्यांनी मध्ये इग्नोर केलं, आणि तेच जेव्हा एक पुरुष पदाधिकारी बोलला त्यावेळेला मात्र लोक म्हणाले काय सुंदर बोलला हो, हे आम्हाला नाही सुचलं. पण आपण हारायचं नाही, आपण लढायचं. आणि म्हणून शेतकरी महिला ज्या पुढे आल्या त्या सगळ्या कामामध्ये तुम्ही मन मोठं दाखवलं. लाडक्या बहिणींची मतही मिळाली होती सगळ्यांची, पुढेही मिळतील. केंद्र सरकारने तर आज सांगितलेलं आहे की महागाईच्या प्रमाणात यांना निधी वाढवून द्या, त्याच्याकडेही आमचं लक्ष आहे. आणि केवळ लाडक्या बहिणी असं नाही, समाजामध्ये खरं तर महिलांची प्रतिष्ठा आणि सरकार महिलांच्या पाठी उभं आहे म्हटलं अंबादास की भले भले घाबरतात. आणि विरोधी पक्षही उभा राहायला महिलांच्या बरोबर तर अजून घाबरतात. त्यामुळे तुम्ही पाठिंबा द्या एकमताने या विधेयकाला, असं मी सांगेन आपल्याला. तर अतिशय चांगलं विधेयक आहे, प्रयत्न चांगले आहेत, पण महिलांचा सहभाग तहसीलपासून ते जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत घेतला पाहिजे. महिला कार्यकर्त्या, महिलांचे फीडबॅक, महिलांची मतं ऐकून घेतल्याशिवाय म्हणजे शरीरातला आत्मा निघून गेल्यासारखं. नाहीतर त्या योजनेचं होतं की कुणाचे म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही, हम करे सो कायदा, या पद्धतीने ती राबवली जाऊ नये. ठिकठिकाणी या शेतकरी महिलांचा सहभाग आपण घेतला. आणि अशा वेळेला जेव्हा आपण शेतकरी महिलांना फायदा देतोय त्याला पुरुषांनाही थोडं सांभाळून घेतलं पाहिजे. त्यांना हे वाटू नये की आम्हाला डावलतायत, आम्हाला ओळखपत्र का नाही. ही राजकीय इच्छाशक्ती सुद्धा त्यांना समजावून सांगायला लागेल की शेवटी त्या कुटुंबासाठी काम करतायत आणि ही ओळख म्हणजे तिच्या श्रमांची घेतलेली नोंद आहे आपण देशामध्ये, राज्यामध्ये. एवढं मी या ठिकाणी सांगेन. आणि त्याच्यासाठी ज्या अधिकारी वर्गाने कष्ट घेतले, मला येऊन प्रेझेंटेशन दिलं स्वतः, मला समजावणं काही सोपी गोष्ट नाही आहे, पण त्यांनी पेशन्सने समजावलं आणि मी ते स्वीकारलं, त्यांच्याकडून ऐकून घेतलं आणि मला ते योग्य वाटलं. ग्रामसभेबद्दलची माझी रिझर्वेशन्स होती, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही काही यंत्रणा उभारू. तर मी सरकारचं मनापासून अभिनंदन करते. आणि किती शांतपणे चेहऱ्यावर हास्य ठेवून तुम्ही ऐकलं सगळं, त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि अभिनंदन करते.